पण नाही. आता थांबेल तेव्हा थांबेल. थांब थोडीशी 2 मिनिटं. सांगा तुम्ही शहराध्यक्ष असताना मला कोणतं पद होतं? तुम्ही शहराध्यक्ष असताना मला कोणतं पद होतं? महाराष्ट्रात तुम्हाला पदाधिकारी, महाराष्ट्राचे तुम्ही पदाधिकारी होत्या. हो, तुम्ही माझ्या वेळेस महाराष्ट्राच्या पदाधिकारी होत्या. तुमच्याकडे लेटर मागायला आले, लेटर सुद्धा तुम्ही ओबीसीचे होते. नाही नव्हतं दिलं. अरे तुम्ही सदस्य म्हणून तुम्ही पद म्हणतात का सदस्याला? नाही नाही असं कसं? मला लेटर नाही काही नाही, कसं काय मी मनानेच म्हणायचं पद होतं. सदस्य म्हणून काय पद असतं का? हो बरं मागच्या वेळेस तुमच्या वेळेस मी डावललं गेलं. याच्यापर्यंत बोलायचं का आपण? आपल्याला जर सेटलमेंट बोलायचं असेल आपण सोडायचं. भाऊ म्हणून आलेले ना, भाई म्हणून आलो, ऐका ना, भाऊ म्हणून आलो, न्याय करणार पक्ष म्हणून नाही आलो, पक्ष म्हणून नाही आलो. तुम्ही जे बोलता ना, लक्षात घ्या, पक्ष म्हणून नाही आलो, भाऊ म्हणून आलो. बोलणार आणि तुमच्या घरातला माणूस मी म्हणून आलो. माझ्यासारख्याच म्हणून बोलू लागलो मी तुम्हाला. मनात एक नोटात एक नाही, आपलं मनात एक नोटात एक नाही. तुम्ही शितोळे सर ऐक, थांब 2 मिनिटं. शितोळे सरांची बाईट ऐकली का? नाही. काय बोलले ते? कोणाकडे असेल तर ऐका. काय झालं? 2010 मध्ये तुम्हाला तिकीट दिलं होतं, आता कशाला? याचं काही संबंध, त्याचं काही म्हणजे संबंध नाही ते ना, नवीन हे- चुकीचं, ते नवीन विचार आहे अजून त्यांना माहित मला नाही. शिस्तबद्ध त्याला पद्धत. कार्यकर्ते मग अशा माणसाला कशाला पाठवायचं? म्हणजे ज्याला ऐकून घ्यायचं नाहीये, मला त्यांना ऐकून घ्यायचं नाहीये, म्हणजे आपलं ऐकून नाही घ्यायचं तर कशाला हे करायचं? वोट सांगतो ना तुला. हो या बरं, महामंत्रीजी चला, माझ्या महामंत्री. चल ए माय चल सारे साहेब ते कुठे गेले? अरे जाऊ दे. तुम्ही भाऊ म्हणून आलो. माय बोलून तर घे, तुला पटलं तर मान्य कर. पटलं तर मान्य कर. पटलं तर मान्य कर. हा ना, पटलं तर मान्य कर. बोलून यांना बाजूला पाठवून इथे बोला. अरे नाही, अरे बाजूच्या रूम मध्ये मला तुम्ही हे करू नका. काय म्हणतील मला लोक? मी इथे बसलेली आहे, माझं नाव खराब होतं. ए माय चेहऱ्याकडे पाय. मीडियावाल्यांना प्लीज तुम्ही बाजूला जा, प्लीज साईडला जा, प्लीज नाही मला नको. चला सर्वांचं, मीडियावाल्यांनी सर्वांना तुम्हाला मी विनंती करतो, काय प्रॉब्लेम नाही. विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना. ऐका ना, मीडियावाल्यांनी नाही, बोलू द्या. ऐका ना, बोलू द्या. अरे आम्हाला काही इज्जत आहे का नाही? इच्छा आम्हाला. अरे काय लावलं नाही बाजूला पद्धत आहे का? हे आता एक पण लागलं नाही, त्यांना बाईट पण नाही घ्यायचं सचिन. काही गरज नाही. एक कार्ड बंद कर प्रिया. चला उडा. चला निघा, चला सगळे. आमदार केनेकरांकडून नाराज कार्यकर्त्यांची या ठिकाणी समजूत काढली जाते. काल सुद्धा या 2 महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. आपण अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांची समजूत काढण्यासाठी आमदार केनेकर या ठिकाणी पोहोचले. मुंबईमध्ये सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघामध्ये 99% विकास निधी देण्यात आला आहे, तर विरोधकांना 1% निधी नाही. इंग्रजी दैनिकाची माहिती आहे. फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान मुंबई विकास कामांसाठी मिळालेला निधी सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये वितरित झाला. 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजपच्या आमदारांना मिळालेला आहे, तर शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना 372 कोटी रुपये निधी मिळाल्याची माहिती आहे. जो धोरण है सत्ताधारियों का विरोधियों को देना ही नहीं, तो ये तो गलत है. ये अपने पार्टी के लोगों को फंड देना, दूसरों को नहीं देना, तो ये तो विकास की उनकी परिभाषा ही बदलती है. और भाजपा हो या उनके अलायंस पार्टनर हो, ये खुलेआम कर रहे विरोधियों को दुश्मन समझकर, वो उनसे हमारा कोई लेना देना नहीं है. इस तरह का लोक प्रतिनिधि के साथ में, विरोधी लोक प्रतिनिधि के साथ में व्यवहार करना, मैं मानता हूं कि ये दुर्भाग्यपूर्ण है. गुंडांची रेग लागली आहे. गजा मारण्याच्या बायकोला उमेदवारी दिली या शब्दात राऊतांनी टीका केली आहे. पैशांसाठी गुंडांची रेग लागलेली आहे या शब्दात राऊतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे. कोणी निष्ठावंत नसतं, निष्ठावंतांची भूमिका पाहिली असेल असं राऊतांनी पुढे म्हटलंय. निष्ठा पैशांच्या पावसामध्ये वाहून गेल्याची टीका राऊतांनी केली आहे. बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षाने केलं. ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात. भाजपने की रीग आहे आमच्याकडे म्हणून हा गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे.
आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी. कोणी निष्ठावंत नसतं. ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल. पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेलेत. संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले? हा, निष्ठावंत वगैरे काय नसतं. आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट उमेदवारी अर्जाबरोबर जे पुण्यामध्ये जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. अशा लोकांना उमेदवारी देणं चुकीचं असं रवींद्र दंगेकरांनी म्हटलंय. भयमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त पुणे पाहिजे असं रवींद्र दंगेकरांनी म्हटलेलं आहे. दिलेली उमेदवारी जी आहे गुन्हेगार असतील किंवा मग ज्यांच्यावरती आरोप आहेत अशांना उमेदवारी देणं एक सामान्य पुणेकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? चुकीची आहे, दिली नाही पाहिजे या मताचा मी आहे. आणि तो आता ज्याच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण तुम्हाला सांगतो की भयमुक्त पुणे पाहिजे, गुन्हेगारी मुक्त पुणे पाहिजे. आमच्या पिढीला आम्ही काय देणार आहे? हे देणार आहे का? मुंबईमध्ये वॉर्ड 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ फुललंय. धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाहीत. मुंबईमध्ये 2 ठिकाणी महायुतीचे उमेदवार दिसणार नाहीयेत. वॉर्ड 211 आणि 212 मध्ये महायुतीचा उमेदवारच नाहीये. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून उमेदवार देण्यात आला नाहीये. एबी फॉर्म दिल्यानंतर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.